आवडतं. आणि म्हणून मरायची भीती आहे. आपल्याला पैसा कमवायचा आहे. पैसा जो कमवायचा आपल्याला पैशामुळं नाही कमवायचा, तर मरणाची काय आहे आपल्याला, उद्या काय करावं. जर एखादी बिमारी आली, नाही खायला भेटलं, नाही भेटलं तर मरतंय माणूस. नाही भेटलं कसं काय जमत. नाही भेटलं तर माणसाला काय येतं, मृत्यू येतो, आहे का नाही. एखादा रोग आला, पैसा नसला तर मरावं लागेल आपल्याला. म्हणजे सगळ्याचं कारण भीती मोठी कोणती आहे, मृत्यूची भीती आहे. बरोबर आहे का नाही, मृत्यूची भीती आहे. माऊली म्हणतात मरणाची भीती आहे ना, मग सोपं आहे. अभय कसं आणायचं, हे मरणाची भीती कशी घालवायची. एका माणसाला बुडायची, महापूर आलेला आणि बुडायची भीती वाटली. बुडलं तर काय होईल, आपण बुडू त्याच्यात. माऊली म्हणतात सोपं आहे, बुडण्याची भीती आहे ना, हो मग उडीच टाकू नको ना. नदीत बुडण्याची भीती आहे का नाही, मग बुडण्याची भीती आहे तर काय करू नको, उडीच घालू नको. न घालूनी महापुरी न घेपे बुडणे याची शियारी. त्या बुडण्याचं शीन घेऊच नको. बुडण्याची शीन घ्यायचं नसेल तर काय टाकू नको, उडी टाकू नको, आहे का नाही. किंवा रोगाची भीती आहे का, हो म्हणजे रोगाची भीती आहे, पथ्य सांभाळ. का रोगू न गणीचे घरी पथ्याची या घरी रोगू न गणीची. रोगाची भीती आहे तर काय सांभाळ, पथ्य सांभाळ. आता पथ्य आणि अपथ्य हे व्यवहारात विरुद्धार्थी शब्द घेतला जातो. आपल्याकडं एखाद्या डॉक्टरकडे गेलो आपण, गोळ्या औषधी घेतल्या, डॉक्टर याला पथ काय सांभाळायची. पथ सांभाळण्याचा अर्थ आपण घेतो न खायचं. पथ शब्दाचा अर्थ काय आपल्याकडं, हो तुम्ही पथ सांभाळा म्हणजे तुम्ही तेलकटाची पथ सांभाळा, म्हणजे तेलकट खाऊ नका, पथ सांभाळा. आणि मग तुकोबाराचा एक अभंग आहे, पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे न सेवी. फक्त पथ एकच आहे या साधनातली, की पथ्य काय, देवाचं विठोबाचं नाव, म्हणजे ते नाव तेवढं घ्यायचं नाही, तेवढी पथ सांभाळायची. पथ सांभाळायची नाही सांगितलं. तर पथ्य शब्दाचा अर्थ आहे जे घ्यायचं, आणि कुपथ्य शब्दाचा अर्थ आहे जे नाही घ्यायचं. औषध आहे का नाही, हेच आहे का नाही महाराज. मग पथ्य सांभाळा, जे खायचंय ते खा, जे नाही खायचंय ते खाऊ नका, रोग येणार नाही. तसं त्या दोन दृष्टांताप्रमाणे बुडायची भीती आहे, उडी घालू नका. रोगाची भीती आहे, जे रोग वाढवल ते खाऊ नका. बरोबर आहे का नाही. तसं मरणाची भीती आहे, जन्मूच नका. मरणाची भीती आहे ना, सगळ्यात भीती अभय कसं आणायचं. मरणाची भीती आहे ना, तर काय करू नका, जन्मू नका. म्हणजे आपल्या हातात आहे का जन्मन, खंती ते न करा होणे गाढव कुतरा. आपल्या हातात आहे का म्हणले महाराज, हो असं आपल्याच हातात आहे म्हणले. कसं आहे, माऊली ज्ञानोबा आहे ते सांगतात. मला सांगा, उगू नये असं वाटत असेल तर काय करा, पेरू नका. उगू नये असं वाटत असेल तर काय करा, पेरू नका. नाही आम्हाला पेरायचंय, आता मला पेरल्या जाणार आहे. कारण एक मनुष्य जन्म मिळाला तर कोट्यवधी जन्म भोगेल एवढं कर्म तयार होतं. आणि मग कर्म झाले की जन्म होणार. बरं, कर्म नाही करायचं म्हणलं तरी होणार. बरोबर आहे का नाही. काय मनुष्य देहाला येऊन माऊली म्हणतात मी कर्म करणार नाही असं म्हणणारा तो काय शहाणा आहे का. खंती करते कर्माची ते गावंडे म्हणजे गावंडळ, मूर्ख असे आहेत ते. कर्म होणारच. महाराज माऊली म्हणतात काहीच नाही केलं श्वासोश्वास घेतल्या जाणार, काहीच नाही केलं डोळे पाहणार, काहीच नाही केलं कान ऐकणार, अरे काहीच नाही श्वासोश्वास अधिक काय हे श्वासोश्वास बंद पडणार आहेत का, खावं लागणार, कर्म चालू राहणार. झोपतही कर्म काय राहतं आपलं चालू राहतं. मग कर्म राहणार आणि कर्म झालं की जन्म होणार. आणि माऊली तुम्ही म्हणता जन्म घेऊ नका, मृत्यूची भीती असेल तर जन्म घेऊ नका. तर माऊली ज्ञानोबा म्हणतात कर्म करूनही कर्माचं फळ भोगावं लागत नाही, असं एक कर्म आहे. अरे नुसता श्वासोश्वास नाही, पडून राहणं नाही, जीवनभर त्यानं जगातली सगळी कर्म केली, पण त्याला त्या कर्माचं फळ लागत नाही. म्हणजे असं कसं बा पेरलं तर उगवणारच आहे. म्हणजे तसं नाही, पेरत असताना एक प्रक्रिया करा. पेरायच्या अगोदर पेरलं तरी उगवणार नाही. पेरायचं आणि तुम्हाला उगू द्यायचं नाही. एक करा, काय बीज भाजा आणि भाजून पेरा. बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, भाजून पेरा. म्हणजे बीज भाजून पेरा याचा का अर्थ काय करायचा, कर्म करत असताना कर्म भाजायचं आणि भाजलेले कर्म की बरंच कर्म होतं, पण कर्माचा अपूर्व होत नाही. अपूर्व म्हणजे पाप पुण्य आपल्याला लागत नाही. काय ते भाजणं कर्म म्हणजे कर्माची मोहरा उठून येदोनी अहंकारा.
कर्म करत असताना अहंकार आपल्याकडे मी केलं म्हणायचं नाही. झालं. किती सोपं आहे महाराज. तरी लागलं नाही. किती सोपं आहे. फक्त केलेलं मी केलं असं म्हणायचं नाही. किती सोपं आहे. किती सोपं नाही. सगळ्यात अवघड तेच आहे. मग आपण केलं आपण नाही म्हणायचं तर का लोकांना म्हणायचं काय केलं असं आहे. म्हणजे अहंकार त्याचा काय सोडायचा. अहंकार सोडून द्यायचा कर्माचा. आणि एवढं जर केलं तर संसाराचा दरारा सांडणे येणे संसाराचा दरारा सांडणे. संसाराचा धाक एवढ्यानंच जातो नाही पुन्हा जन्माला यावं लागत आहे का नाही. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नातळे जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ काय जळी जैसे आहे का नाही. तया करणे आणतो का घडो तिन्ही लोका गातू परी तेने केले हे मातू बोलो नाही. अरे एवढंच कर्म नाही. तिन्ही लोकांचा नाश जरी त्याच्याकडून झाला तरी त्यानं केलं असं म्हणायचं कारण नाही. अशा प्रकारचं म्हणतात. एवढ्यानं संसाराचा धाक जाईल. संसार म्हणजे जन्म मरण. जन्मलाच नाही मरणाची काय नाही भीती नाही. याला म्हणतात अभय. आता दुसरी अभयाची व्याख्या सांगतात. पहिली अभयाची व्याख्या मृत्यूची भीती कशी घालवायची. जन्मायचं नाही. अरे म्हणले पण जीवनभर आता जाऊ द्या पुढचं आम्ही आता पुढचा जन्म आम्हाला भेटणार नाही. पण या जन्मात तर भीती राहील का नाही. मला दुसऱ्याची भीती राहील ना. मग ती भीती कशी घालवायची ते सांगतायत. अथवा ऐक्य भावाचे नि पैसे दुजे मानोनी आत्मा ऐसे भय वार्ता देशे दवडणे जे ऐक्य भावाचे नि पैसे. ऐक्य भावाचा पसारा वाढवायचा. ऐक्य भाव म्हणजे माझं स्वरूप आहे सगळं. महाराज ज्याला आपण आपलं मानलंय त्याची आपल्याला भीती वाटत नाही. भीती वाटण्याकरता काही घटना असाव्या लागतात. स्वतःची स्वतःला भीती नाही. ज्याची भीती वाटते तो स्वभिन्न असावा. स्वभिन्न असून तो आपल्यापेक्षा बलवान असावा. आणि आपल्यापेक्षा बलवान असून आपला शत्रू असावा. एखादा स्वभिन्नही आहे आपल्यापेक्षा बलवानही आहे पण आपला मित्र आहे. भीती वाटण्याचं कारण नाही. एखादा स्वभिन्न आहे शत्रू आहे पण बलवान नाही त्याची भीती वाटण्याचं काय नाही कारण नाही. आणि एखादा बलवान आहे पण स्वभिन्न नाही त्याची भीती वाटण्याचं काही कारण नाही. एखादा मनुष्य महाराज दर 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 गाव हादरतंय त्याला सगळे त्याचं नुसतं ध्यान आलं तर काळीचा धडसका बसतोय असा माणूस आहे. पण एखाद्याला त्याचं काय वाटत नाही आपल्याला. काहून तो आपला मित्र आहे. भिन्न आहे बलवान आहे पण शत्रू नाही ना. आपला तो काय आहे मित्र आहे. मित्र मानलाय आपण त्याला. मग काय करा महाराज भीती घालवायची असेल एखाद्या वेळेला. आता काही माणसाच्या शरीरात बल असं असतं आहे का नाही. सगळे लोक त्यांना घाबरतात. ते शरीर बलवान असतं. शरीरात ताकदही चांगली असते सगळं असतं. पण तो त्या स्वतः शरीराला भेटतो का. बलवान आहे पण स्वभिन्न भिन्न असलं तरी त्यांना भिन्न मानलेलं नाही. शरीराला त्यांना आपलं स्वरूप मानलं. आपल्या देहाची भीती वाटते का आपल्याला. रातच्या मला भीती वाटली कशाची माझीच मला भीती वाटली असं होतं का कधी नाही. मग काय करा आपण शरीरापुरता आपण पसारा वाढवलाय. शरीर माझं आहे मी माझं नाही कधी आपलं स्वरूपच मानलंय. मी शरीर आहे. हा पसारा थोडा वाढवा. घरातले सगळे माझे आहे. घरातले माझे म्हणतोच आपण. भीती वाटते का आपल्याला. घरातले माझे आहे. घरातले माझ्याच्या पुन्हा पसारा वाढवा. गाव माझं आहे. गाव माझं म्हणतं तालुका माझा आहे. हे विश्वचे माझे घर. असा ऐक्य भावाचा पसारा काय करा वाढवा. आणि ऐक्य भावाचा पसारा वाढवला की मग काय भिन्नता आहे. भीतीचं काय कारण आहे महाराज. काही कारण नाही आहे. आणि म्हणून प्रेमानंद बाबा त्यांचे तर खूप अनुभव सांगतात. त्यांनी तर सांगितलं गंगेच्या कडीला त्यांनी 35 वर्ष जीवन घातलं महाराज. 35 वर्षे कुठं गंगेच्या कडीला. उन्हाळा हिवाळा पावसाळा. अंगावर वस्त्र नाही फक्त एक लंगोटी लावलेली ते एक वस्त्र गुंडळलेलं. आणि 35 वर्ष घातली. कधी 15 दिवस 10 दिवस खायला नाही मागायचं नाही. नियम केलेला भगवत प्राप्ती वस्त्र कोणाला मागायचं नाही. पैशाला स्पर्श करायचा नाही. आणून दिलं तर खायचं. नेऊन कोण देतंय गंगेच्या कडीला. कोण जात आहे. पुन्हा जंगलानं पुन्हा गावात जायचं नाही. नियम किती. गावात प्रवेश गावात प्रवेश करायचा नाही. कुठं मागायचं नाही. कोणी काहीच नाही महाराज. आणि अशा प्रकारे तर त्यांनी सांगितलं. अशा भीतीचं कधी मग जास्त लांब गेला आता गंगेश तुम्ही पाहिलं काय काशीला मनकर्णिका नावाचा घाट आहे. मनकर्णिका नावाचा घाट. तिथं दररोजचे कमीत कमी 5-10 हजार प्रेत जाळतात. हो तिथं सांगतात की 24 तास तिथलं अग्नी विझतच नाही. एका सोयीनं 10-20-20-50-50 प्रेत काय राहतात
पेटलेले राहतात रात्रंदिवस 24 तास. एक प्रेत नाही. तिकडल्या त्या भागातले पूर्ण प्रेत जाळायला काय करतात ते बहुतेक MP UP मधले पूर्ण प्रेत तिथं आणतात. कारण लोकांचा असा समज आहे की तिथं प्रेत पेटवलं की काय होतो, उद्धार होतो, मोक्ष होतो, आहे का नाही. कारण सतीमातेचं प्रेत तिथं भगवान शंकरांनी जाळलं होतं दक्षाच्या यज्ञातून जे काढलं आणि तिथं त्यांनी तिथं अंत्यविधी केला होता. तेव्हापासून ती पद्धत सुरू झाली. बरोबर आहे का नाही. आणि ते लोक नुसतं हुरपळतात. तुम्ही पहा तिथं जाऊन 2-3 दिवस नंबर लावा लागतात प्रेत जाळायला. आणि ते काय करतात, त्यांच्याकडे ते 5,000 2,000 4,000 असे गुत्ते घेतात. ते लाकडं त्यांचे सगळे तुम्ही विधी करा, निघून जा, आम्ही ते प्रेत पेटून द्या. पेटून दिलं की लगेच अर्ध जाळायला लोक निघून गेले की ते वीज होतात आणि उचलून फेकतात की त्याच्यावरच दुसरं मांडतात. आणि त्या गंगेत आंघोळीला गेलं तरी पाहायला काय लागतात, प्रेत लागतात चांगले अर्धे जळालेले. त्या मनकर्णिका घाटावर सहसा कोणी आंघोळीला पण जात नाही एवढ्या ठिकाणी. तर त्यांनी सांगितलं जिथं भीती वाटली, लोक कोणा सांगितलं बा की इथं भीती आहे, इथं भूत आहे, तर जिथं भूत आहे जिथं भीती आहे तिथं मुद्दाम रात्रभर राहायचं. जिथं कोणीच जात नाही मुद्दाम रात्र तिथं काढायची. हे अभय. अशा प्रकारे काय मिळवल्या जातं, अभय. दुसरा नाहीचे. प्रेत असे नका. त्यांनी सांगितलं माझ्या समोर एकदा प्रेत आला, तर ते महात्मा काय प्रेत आलं म्हणले समोर ते, पण प्रेतातही माझा परमात्मा आहे. हा एकदा निश्चय झाला, हे बोलण्यातून नाही तेवढं होत, आपल्या पुढे येऊ नाही आहे का नाही. मनात निश्चय झाला की माझा परमात्मा आहे असा दृढ. आणि हा अभ्यास येणं तू कोणते ये कशाने करावं लागतं, पसारा वाढवावा लागतो. तुझे मानूनी आत्मा ऐशे, तुझे आत्मा मानूनी. दुसरं जे आहे ते दुसरं नाही, तर माझा काय आहे आत्मा माझा आहे ना, माझं म्हणून पहा भीतीच नाही. तो काय तो आपला माणूस आहे, त्याचा काय भेळ. म्हणजे तुझे मानूनी आत्मा ऐशे. आणि तुम्ही लहान लेकरू जर एखादा आपण चाललो आणि लहान लेकरू समोर एखादा माणूस आला नसा डोळे वाचायला की ते लेकरू भेतं माणूस काय म्हणतो, भेऊ नको काका आहे बाळा, तो भेऊ नको आपलाच काका आहे. तो आपला काका म्हणलं की लेकराची भीती काय होते, आपलं मानलं की भीती गेली. अभय मिळवायचं सिद्धाला आपलं वाटतं आणि साधकानं आपलं आग्रहानं काय करायचं, मानायचं. दुजा मानून आत्माशे भय वार्ता देशे दवडे. जे भीतीची वार्ताच गोष्टच आपल्या जीवनातून काय होईल, देश म्हणजे आपल्या जीवनातून. या देहाला देश म्हटलंय आहे का नाही. याच्यातून काय करणं, त्या भीतीला त्याची गोष्ट सुद्धा नाही. अशाप्रमाणे दृष्टांत देतात. कसं होईल, आपलं जर स्वरूप मानलं तर पाणी बुडवे मिठाते, तो मिठाची पाणी आते ते आपण झाल्याने आद्योते नाशे भय. पाणी आलं, पाणी म्हणलं मी मिठाचा नाशच करून टाकतो. मीठ म्हणलं तू काय नाश करतो, मी तुझं स्वरूप होय. तू काय मी तुझं स्वरूप आहे. पाणी बुडवे मिठाते पाणी बुडवे, तो मिठाची पाणी आते. मिठच काय झालं, आता काय बुडविणार आहे, आता काय माझा नाश करणार, तुझं स्वरूप आहे ना मी, आहे का नाही. आणि अशा प्रकारे त्याप्रमाणे आपण झालेनी हे विश्व आपलं स्वरूप असा निश्चय झाला की काय होतं, अद्वैत नाशे, अद्वैताचा नाश होतो. आणि मग भय नाशे, अद्वैत राहिलं नाही की भीती ही राहत नाही. अगा भय येणे नावे बोलीजे ते हे जाणावे, सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे. अर्जुना अभय ज्याला म्हणतात, अभय नावाने ज्याला बोलतात ते अभय अशा प्रकारचं आहे असं तू काय कर, जाण. अभय म्हणजे न भिणे, अशा प्रकारचं आहे. मृत्यूची भीती वाटते, जन्मू नका. जन्मायचं कारण कर्म आहे, त्या कर्माचा नाश करा, अहंकार सोडून देऊन कर्म करा. बरोबर आहे का नाही. आणि दुसरं महाराज आपलं स्वरूप आहे सगळं, आता काही भेण्याचं कारण नाही, अशा प्रकारचा अभय सांगतात. हे सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे हे. आणि सम्यक ज्ञानाकडं धावणं, सम्यक ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञानाकडं धावणं हे अशा प्रकारचं धावणं आहे. अशा प्रकारचा निश्चय करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कुणीकडे धावणं आहे, ज्ञानाकडं धावणं आहे. आता सत्वशुद्धी म्हणजे अंतःकरण शुद्धी काय, अंतःकरण शुद्धी कशानं करावी हे सांगितलेलं नाही. अंतःकरण शुद्धीचं स्वरूप इथं सांगितलेलं आहे. दुसरीकडे अंतःकरण शुद्धीचं आता 17व्या अध्यायात वर्णन आले आहे, शुद्धी कशानं करावी. पण अंतःकरण शुद्धीचं स्वरूप काय, लक्षण काय ते सांगतायत. आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते ऐशा चिन्ही जाणीजे, तरी जळे ना विझे राखोंडी जैसी. अंतःकरण शुद्धी अर्जुना त्याला म्हणतात. अशा लक्षणानं अंतःकरण शुद्धी जाणावी. जळे ना विझे राखोंडी जैशी. राखोंडी जळतही नाही आणि विजत नाही. जळत का नाही, एकदा जळालेली आहे. विजत का नाही, जळत नाही, म्हणून
विजत नाही. जळत का नाही तर जळून राख झाली, आणि विजत का नाही तर जळत नाही म्हणून. राखुंडी जळतही नाही आणि विजतही नाही. हा झाला दृष्टांत. आता पुढं सिद्धांत येईल. का पाडिवा वाढी न मागे, औशी तुटी सांडोनी मागे, माझे अति सूक्ष्म अंगे चंद्रोदयसा. पाडिवा वाढी न मगे, औषे तुटी सांडोनी मागे. अमावस्याला चंद्र कथईच नाही. अमावस्याच्या नंतर येणारी वद्य प्रतिपदा, त्या प्रतिपदेला अति सूक्ष्म चंद्र असतो. म्हणजे एकदम अमावस्या नाही आणि चंद्राची अजून वाढही सुरू झालेली नाही, असा जो प्रतिपदेचा चंद्र अति सूक्ष्म अंगे चंद्रू जैसा, अशा प्रकारचा जो चंद्र, हा झाला दृष्टांत. तिसरा दृष्टांत. ना तरी वार्षिया नाही मांडिली, ग्रीष्मे नाही सांडिली, माझी निजरूपे निवडली गंगा जैशी. वार्षिया नाही मांडिली, ग्रीष्मे नाही सांडिली. पावसाळा संपलेला आहे. नदी काय असते? नदीचे 3 स्वरूप असतात. पावसाळ्यात वेगळं, उन्हाळ्यात वेगळं आणि हिवाळ्यात वेगळं, आहे का नाही? पावसाळ्यातलं स्वरूप कसं असतं? खळा वाहणारं गढूळ पाणी असेल, काट्या असेल, कुपट्या असेल, ते फुरसन असेल, गढूळ पियाच्या उपयोगी नाही. आणि उन्हाळ्यातलं स्वरूप कसं असतं? उन्हाळ्यात काहीच नाही. मोकळ्याची चालत जावे, आहे का नाही? मोकळ्या पायाने चालत जायचं कामे. पण उन्हाळ्यात नाही. उन्हाळा सुरू झाला नाही, पावसाळा संपलाय, आणि मधलं स्वरूप जे आहे हिवाळ्याचं, स्थिर शांत नितळ झालेलं काय असतं? पाणी असतं. अशा प्रकारची नदी, अशा प्रकारची गंगा. माझी निजरूपे निवडली गंगा जैशी. मधल्या रूपात जी गंगा राहते तैशी संकल्प विकल्पाची ओढी. आता हे झाली दृष्टांत. चंद्र वाढायला सुरुवात नाही, लगेच नाही असंही नाही, बरोबर आहे का नाही? पुन्हा नदीचं उदाहरण दिलं. शांत स्थिर, वाहायली नाही आणि खंड पडलेलाही नाही, अशी जी मधलं स्वरूप. तैसी संकल्प विकल्पाची ओढी, सांडोनी रजतमाची कावडी, भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे. तसं शुद्ध अंतकरण कशाला म्हणावं? संकल्प विकल्पाची ओढी सांडोनी. संकल्प विकल्पाची ओढ काय केली? त्या अंतकरणानं, त्या मनानं सोडून दिली. अंतकरण म्हणजे मन म्हणजे अंतकरण. ओढ सोडून दिली. संकल्प कशाला म्हणावं? विकल्प. हे करायचं, ते करायचं, हा संकल्प. हे नाही करायचं, ते नाही करायचं, ते नाही. हे करायचं म्हटलं की संकल्प, आणि नाही करायचं म्हटलं की विकल्प. हे करायचं हेही नाही, आणि हे नाही करायचं हेही नाही. तुका म्हणे सहज भाव. हे आगवे तोची एक जाणे, कोण तो? विश्व चळ तसे जेणे परमात्मेनी आगवे तोची एक जाणे. आहे का नाही? तुका बरं आहे सहज, आहे का नाही? आले भागा ते, उद्या काय करायचं ते नाही, उद्या जे भागाला येईल ते करायचं. आले भागा ते करीतो, पण तुझे नाम उच्चार. उगा निवांत, आहे का नाही? नातेरी वार्षिया नाही मांडी झालं. संकल्प विकल्पाची ओढ ज्या अंतकरणानं काय केलेली आहे? टाकून दिलेली आहे. महाराज इतकुसा संकल्प साधन बंद पाडतो. एवढूसा संकल्प साधन काय करतो? बंद पाडतो. मी असं गाथा घेऊन बसलं, असं एकाग्र गाथा ज्ञानेश्वरीत मन रमलं, आणि इतकुसा संकल्प आला. खालचं ढेलं आपली सोयाबीन आली का पाहून येऊ एकदा. किती संकल्प या गाथाच गुंडाळून ठेवायला लावणार. म्हणे खतरनाक येते गिराईक. पापाचा सुकाळ म्हटलं. पहा सुकाळच, कारण हे बंद पडलं की पापाचे बंद पाडतं महाराज. म्हणून साधका करता संकल्प विकल्प आग्रहानं हे संकल्प मारायचे कसे? एका महात्म्याला मी विचारलं. खूप सोपा मार्ग महाराज त्यांनी सांगितला, अत्यंत सोपा सांगितला, अत्यंत सोपा. तेवढा सोपा कोणीच सांगणार नाही. ज्यांनी ते साधन केलं, सिद्धता मिळवली, असे लोक हे सांगू शकतात. त्यांनी सांगितलं, मनात काही आलं की तसं करायचं नाही. हे म्हणलं का चला बरं आता याच्याकडून जाऊन नाही, ते मुद्दाम ते म्हणलं का ही भाजी खायची की त्याच्या विरोधात सांगायची. ते म्हणलं का झोपायचं नाही, आता जागायचं का नाही, आता झोपायचं. निव्वळ त्याच्या विरोधात करायचं.
2 महिने महिना 2 महिने त्याच्या विरोधात करत 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 राहिले की ते सांगणंच सोडून देते, जाऊ दे बाबा हे आपलं ऐकत नाही, याला सांगून फायदा नाही, असं हे आग्रहानंच घालावं लागतं. हे काही एकदम हे काय नुसतं थोडंच जातं हे का नाही. आणि म्हणून संकल्प विकल्प जे अंतकरणानं सोडून दिले, रजतमाची कावडी सांडोनी, रजतमाचं वज सोडून दिले. कारण रजोगुण आला की आणि तमोगुण आला की संकल्प विकल्प येणार. रजोगुणासारखे महाराज, रजोगुण तर संकल्पाचा मायबाप आहे. तो तिथूनच काय होते, संकल्पाला काय होते सुरुवात होते. रजोगुण तमोगुणाचं कावडीचं वज. आणि मग काय करायचं, वसाड पाडायचं का अंतकरण, हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही, मग करायचं काय, वसाड नाही 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 नाही, ते अंतकरण वसाड नाही, भोगिता. काय भोगायला ते अंतकरण, निज धर्माची आवडी. निज धर्म, मूळचा आपला जो धर्म आहे, काय आहे मूळचा धर्म आपला, आपला मूळचा धर्म आहे सच्चित आनंद, संकल्पाशी अधिष्ठान नारायण. नारायण. संकल्प तो नाही, दुजा नाही, म्हणजे एक आहे. कोणता, निज धर्म, मूळचा धर्म आपला. आवडी, त्या आवडीच्या ठिकाणी बुद्धी तेवढी शिल्लक राहते. बुद्धीमध्ये फक्त एक आवड काय राहते, शिल्लक राहते, बस. हे सोडून आता दुसरं नावडे अनेक, एकच बस. आणि मग असं झाल्याच्या नंतर इंद्रिय तर आपल्याला वड करणारच ना. इंद्रिये वर्गी दाखविलिया, विरुद्ध अथवा भलिया, विस्मय काही केलिया नुठी चित्ती. आणि अशी अवस्था मग प्राप्त होते महाराज शुद्ध अंतकरणाची. इंद्रिय वर्गी दाखविलिया, इंद्रिय समुदायानं दाखवलं, डोळ्यानं दाखवलं, कानाचं ऐकणं म्हणजे कान दाखवतो, आहे का नाही. इंद्रिय वर्गी दाखविल्या महाराज. इंद्रिय दाखवत असताना एकच दाखवतात नाही, अनुकूल प्रतिकूल दोन्ही दाखवतात, आहे का नाही. विरुद्ध अथवा भलिया, मग आपले विरुद्ध दाखव, विरुद्ध प्रतिकूल, भलिया अनुकूल, अनुकूल प्रतिकूल सुख दुःख काही या इंद्रियानं दाखवलं. दाखवू द्या ना, काय अडचण आहे, इंद्रिय दाखवतील. विस्मय काही केलिया नुठी चित्ती, चित्तामध्ये त्याच्याविषयी विस्मय तयार होत नाही, चित्तापर्यंत ते जातच नाही. इंद्रियावर येऊन आदळतील, आदळू द्या, आदळले तर चित्तावर नाही. महाराज कसं वय नाही पटत आम्हाला. अहो इंद्रिया कदाच प्रसंग अंगावर येऊन पडला, महाराज एवढं सोपं आहे काय, हे आम्हाला पटत नाही. माऊली म्हणतात तुम्हाला पटत नाही याचा अर्थ तुम्हाला खरी वडच लागली नाही. तुम्हाला पटत नाही याचा अर्थ तुम्हाला काय लागली नाही, खरी वडच लागली नाही. माऊली गोड दृष्टांत दिलाय महाराज. कसा प्रकारे होतं हे आवड लागल्यावर. गावा गेलिया वल्लभो, पतिव्रतेचा विरह क्षोभो, भलते सनी हानी लाभो न मनी जेवी. एखादी पतिव्रता माऊली आहे, आणि पतिव्रता कशी आहे की महाराज, पतिव्रता आहे. पतिव्रता कशी आहे तर दृष्टांत द्यायचा तर कोणाचा द्यावा लागल, आहे का नाही. पतिव्रता आहे, गावाला गेला म्हणा, काही कामाला गेला, रुसून गेला, काय व्यापाराला गेला, काय कशाला गावाला गेला. बहुतेक इथं पुढचा दृष्टांत बसण्याकरता तो गेला म्हणजे तो घर सोडूनच गेला. रुसून गेला, ते भांडणं करून कोणाशी काही करून गेलो, तो गेला रुसून, गेला गाव सोडून. मग गावा गेली, तिला तिचा विरह झाला आणि विरहाचं दुःख व्हायला लागलं. मग तिला तिचं तळतळ जसा पाण्यातून मासा बाहेर फेकावा तशी ती तळतळ करायला लागली. कशामुळं, विरहामुळं. महाराज असं करतात. त्या राजेंद्रदास महाराजांनी सांगितलं त्यांच्या आजोबाचं उदाहरण. ते म्हणे मी लहान होतो म्हणले ना, आमचे आजोबा कथा करायला जायचे म्हणले, कथाकार होते. आता त्यावेळेस काय फोन नाही, काय नाही, तर ते म्हणले आमची आजी 4 वाजता जेवायची दुपारी. सकाळचं जेवण किती वाजता जेवायची, 4 वाजता. आमच्या आजोबा घरी असले की म्हणले 9-10 हालत जेवायची सकाळी. पण ये रवी कितलं जेवायची, ते गावाला गेले की आपल्या कथेल गेले की 4 वाजता. मग 7 दिवस जाऊ कथेल का, 4 कथा असले तर महिनाभर जाऊ, दररोज 4 वाजता. म्हणले 4 वाजता का, त्यांनी विचारलं, तू घरी नसले की 4 वाजता का जेवते. तिनं सांगितलं बाळा, ते जेवल्याशिवाय मला जेवायचं नाही. आणि निश्चित 4 लोक ते उपाशी राहणारच नाहीत. बाहेर गेल्यावर किती वाजता मिळतं आणि किती वाजता नाही मिळत सांगता येत नाही. मग 12 वाजल, 1 वाजल, 2 वाजल, पण 4 वाजे लोक उपाशी राहणार नाही असा अनुमान काढून किती वाजता जेवायचं, 4 वाजता. किती महाराज हे असेल पातिव्रती, आहे का नाही. अहो चलन जेवायला, मला नाही जेवायचं, नका बाबा तुम्ही तुमचा खाका नका खाऊ, मला भूक लागली जाते. गावा गेली आवडलो, पतिव्रतेचा विरह क्षोभो, तिच्या विरहाचा काय होतो, क्षोभ होतो, आहे का नाही, दुःख होतं त्या विरहाचं.
आणि महाराज अशी जर खरी पतिव्रता माऊली असेल, तिला सांगा जाऊ दे बाई गेला तर हे तुला 5 लाख तुझ्या बँकेत नावावर आलेत, हो तुझे ते 5 लाख आलेत सरकारचे फुकट आलेत, चाल ते उचलून आणाल. ती म्हणे काय आग लावू बाबा त्याला, म्हणाल का नाही? काय करायचं मला त्या 5 लाखाला? मला माझं जर दैवत नाही तर मला त्या 5 लाखाला काय करायचं? ओ बाई यार तुझ्या वावरात वाननेरं पडले, ती मग ती बंद जळू दे, वाननेरं नको सांगू मला. काय करायचं मला त्या वाननेराला, काय करायचं त्या 5, म्हणाल का नाही? सदाशिवा म्हणी सर्व भावेपती पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, तिला प्रमाणभूत कोण झालेला आहे? पती झाले, म्हणाल का नाही सदाशिवा? म्हणाल ना. तसं ज्या ईश्वररूपी पतीची खरी ओढ लागली, त्याला इथल्या 5 लाखाच्या नुकसानानं इकडल्या फायद्यानं त्यानं फायद्यानं काय वाटणार आहे? कारण त्याला वड कुणाची लागली? माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, जर आपल्याला असं हानी लाभाचं काही वाटत नसेल तर आपल्याला खरी काय लागलेली नाही? वडच लागलेली नाही, वड लागलेली नाही. आपण विचार करतो महाराज, या लोकांच्या 500-500 एकर जमीन गेल्या, काहीच कसं वाटलं नाही हो, काहीच कसं वाटलं नाही, हे असं झालं म्हणून वाटलं नाही. एवढं अंतकरण त्यांचं काय झालेलं आहे? शुद्ध झालेलं आहे. एवढं महाराज, अरे धड सगळं. आपण किती वेळे उदार पाहिले, स्वतःचा एकुलता एक मुलगा मेला तरी दुःख झालं नाही का? कारण वड तशी लागलेली आहे. तशी काय लागलेली आहे? वड लागलेली आहे. एखाद्या वेळेला तुम्ही पाणी कोंडायचा प्रयत्न केला, ते कुठून ना कुठून रस्ता काढायला पाहतं. पाणी कोंडून पहा ना, कुठून ना कुठून. किती कोंडलं, जास्त जोर कोंडायचा केला तर फुटून निघल. तसं संसारानं किती महाराज आडवा येतो बरं का संसार. येतं स्वरूपाच्या काय घरा विश्वाभासू किंबहुना धनुर्धरा येता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वाभासू. आडवा येतो महाराज. येती तुझ्या भजना आड दाविती प्रपंचाचे कोड, आहे का नाही? कनिष्ठी रुची ठेवणी गोड देखत नाड कळतसे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, येते माते नाही चाड, येते तुझी या भजनाड, येते तेव्हा ते भजनाच्या आड, आहे का नाही? आणि अशा प्रकारचा भलते सनी हानी लावून तेवी सत्स्वरूप रुचलेपणे, तेवी त्याप्रमाणे त्या पतिव्रता माऊलीप्रमाणे सत्स्वरूप रुचले. आवडलंय, काय आवडलंय? सत्स्वरूप आवडलंय, रुचलंय. रुचणं आवडणं, आहे का नाही? रुचलेपणे महाराज हे रुचलं की त्याला मग इंद्रियाचा कोणताही विषय रुचत नाही. आहे का नाही? मला त्याप्रमाणे असं विश्वनाथ बाबा जेवून उठले की लोक हात धुवून बाजूला झाले की विचारलं म्हणे कोणती भाजी होती तर सांगता येत नव्हतं. आपण तर महाराज सांगतो, बापा एकदा आम्ही गेलो होतो माऊलीच्या दिंडीत, तिथं आलूची भाजी खाली होती. काही गेला होता लग्नाच्या साली, आता त्याच्या नाताईचे लग्न झाले. त्याच्या नाताईचे लग्न झाल्यावर सांगायला माया लग्नाच्या आणल्या साली गेलो होतो आणि तेव्हा आलूची भाजी आणि अशी भाजी होती. तुम्हाला सांगतो की तशी भाजी पुन्हा मला मिळालीच नाही. कारण रुचले पण रुचलंय ना ते, नाही का नाही? रुचलंय ते आपल्या आठवणीत राहत नाही का? माझ्याही राहते, तुमच्याही राहते, कधीचही राहते, कवाचंही राहते, आहे का नाही? सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐशे अनन्य होणे. आणि रुचल्यामुळं आवडल्यामुळं सत्स्वरूप बुद्धी काय झाली? त्याच्याशी अनन्य झाली. महाराज याचं एक आहे, तुम्ही एक आठवण जर जिकडं लावली का दुसरं नाही आठवणीत राहत गेले. अरे पण या मनाचं या बुद्धीचं म्हणजे चित्ताचंच असं आहे, चित्ताचेच कार्य आहेत सगळे ते यांचं असं आहे. संसार ज्यावेळेला 100% ध्यानात राहतो त्यावेळेला परमार्थ ध्यानात राहत नाही. आणि ज्यावेळेस परमार्थ 100% ध्यानात राहिला त्यावेळेस, कारण हे दोन्ही एका जागी राहूच शकत नाही. निके जे देखील या गोळीच्या ठाया सोके. आपल्या हरिपाठ पाठ होत नाही, आपल्या अभंग पाठ होत नाही, आपल्या वव्या पाठ होत नाही, आपण निर्बुद्ध नाही. माणसं म्हणते काय करावं, आम्हाला बुद्धीच नाही हो दिली. महाराज धुऱ्यावर गेला तर लोकाच्या घरच्या सोडा, धुऱ्यावर गेला तर का हो तुम्ही, हो ते आज्यापासून पाहतो मी इथं खूट होतं, त्याच्या आज्यापासूनचं खूट कसं राहिलं ध्यानात आणि हरिपाठ कसा नाही राहिला? ही चेष्टा नाही, बुद्धी चेष्टाही नाही. आपल्या बुद्धीत संसार भरल्यामुळं परमार्थ ध्यानात राहत नाही. परमार्थ जर ध्यानात ठेवायचा असेल तर अख्खा संसार काय करावा लागेल? बाहेर काढावा लागेल. बाहेर आतून काढावं लागेल. वरून करू द्या ना, वरून काय अडचणी. देह असो माझा भलतीय ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे. देह कुठे असला तर देहाचं काय नाही. मग म्हणून महाराज बुद्धी जी ऐशी अनन्य होणे, अशी बुद्धी जिथं अनन्य होती ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. केशी हंता म्हणे, केशी हंता म्हणजे केशी नावाच्या दैत्याचं हनन करणारा श्रीकृष्ण. केशी नावाच्या दैत्याला ज्यानं मारलं
तो श्रीकृष्ण म्हणे त्याला मी सत्वशुद्धी असं म्हणतो. सत्वशुद्धी म्हणजे काय अंतकरण शुद्धी. असं झालं त्याचं अंतकरण काय झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे. संकल्प विकल्प नाही, आहे का नाही, संकल्प विकल्प नाही. आणि संकल्प विकल्प नसल्यामुळे विषयाचे किती सुखदुःख अंगावर येऊन पडले तरी त्या चित्तापर्यंत घुसत नाही, आहे का नाही. एक फक्त परमात्म रूपाची भगवंताची ओढ ज्या अंतकरणाला लागलेली आहे ते अंतकरण काय झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे. आपुलाले तुम्ही करा रे काय आपुलाले चित्त शुद्ध करा. शुद्ध करा म्हणजे असे शुद्ध करा. अशा प्रकारचं काय आहे ते शुद्ध करणं आहे. मौलिक भगवंत म्हणतात याला मी सत्वशुद्धी म्हणतो. तुम्ही कशाला म्हणता ते तुम्ही माहीत. सत्वशुद्धी म्हणे भगवंत म्हणतात मी याला सत्वशुद्धी म्हणतो. तुम्ही कशालाही म्हणा, आम्हाला त्याचा संबंध नाही, आहे का नाही. आपलं आपण काय करतो, चित्तात किती घाण असली वरून जो मोकळा बोलतो प्रेमानं वरून बोलतो त्याला काय म्हणतो आपण, त्याचं चित्त शुद्ध. आपल्याला काय कळतंय पण त्याला आतलं कळतंय ना, कारण तो हात बसलेला आहे ना, आणि म्हणून त्याला सत्वशुद्धी झालेली आहे असं भगवंत म्हणतायत. मी म्हणतोय आहे का नाही. आता आत्मला भाविकी ज्ञानयोगा माझी यकी जे आपुलिया ठाकी हवे भरे. ते त्याग कशाला म्हणतात, आहे का नाही. त्याग सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती त्याग कशाला म्हणतात. मी घर सोडलं, मी दार सोडलं, मी हे सोडलं, मी ते सोडलं, आपल्याला कशाचा संबंध नाही. तुम्ही काही म्हणा, आपल्याला कशाचाच संबंध नाही, याला त्याग म्हणत नाही. खरा त्याग काय आहे, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. खरा त्याग काय आहे, अहंकाराला घालवणं दवडणं. महाराज अहम गेला का सगळंच दुःख जातं. सगळं दुःख आपलं कशाचमुळं आहे, अहममुळं आहे. मला एका माणसाने विचारलं, मोठा माणूस आहे, खूपच मोठा आहे, खूप मोठा माणूस आहे, त्याचं राहायचं घर 2-2.5 कोटीचं आहे, खूप मोठा आहे, पण वारकरी भाविक माणूस आहे, श्रद्धायुक्त आहे. त्यानं विचारलं महाराज एवढं मोठं आहे पण समाधान नाही हो. मी म्हणलं तुला असल्यामुळं नाही, मला नसल्यामुळं नाही. राणी दुखिया दुखी भेटली शिनली या पाशी. आता काय करावं. नाही म्हणे महाराज तुम्ही तसं सांगू नका, खरं काही मार्ग असला सांगा. म्हणलं एकच मार्ग आहे. काय म्हणलं महाराज, त्याला मी एक उदाहरण सांगितलं. काय मी नवीन म्हणलं गाडी चालवत होतो, गाडी मोठी गाडी, आणि रात्री मग कीर्तनावून याच्या गाडी चालवायची. तो गाडी चालवत असताना पुढचे लाईट खूप त्रास द्यायचे. ट्रकचे याचे लाईट तुम्ही ड्रायव्हरला खूप त्रास देतात. ते डोळ्यावर आले तर चांगले, जर डोळ्यावर आले तर गाडी उभीच करावं लागते. असे फोकस भारी असतात हवेला, आहे का नाही. म्हणलं ते लाईट त्रास देत होते. मी एका माणसाला विचारलं, व्याकनिकलं का ते असे लाईट भेटत नाही का आपल्याकडे, तसे ते लाईट खूप त्रास देतात. ते म्हणे महाराज ते लाईट नसतात भेटत, त्याला दुसरा मार्ग आहे. आणि अत्यंत तो दृष्टांत अत्यंत आपल्याला इथं महत्वाचा आहे. काय मार्ग आहे त्यानं सांगितलं, पुढचे लाईट आले की त्याच्याकडे पाहायचं नाही. आपल्याला का त्रास देतात त्याच्याकडे पाहिल्यामुळे आपले डोळे काय होतात, काय म्हणतो आपण त्याला, दिपतात. आणि डोळे दिपल्यामुळं आपल्याला पुढं काही दिसत नाही. पुढून केवढे लाईट आले तर आपल्या इकडच्या किनियर साईडच्या आपल्या लाईटाकडे पाहायचं. म्हणजे आपल्याला तिकडचं न दिसता इकडची साईट दिसते की आपण रोडच्या खाली चाललो का काय, आणि आपला एक लाईट आपल्याला क्लिअर दाखवतो इकडं न पाहिल्यामुळं. आणि मग मी तिथून पुढं तो प्रॅक्टिस केली, प्रयोग केला, खरंच जमलं ना. केवढा लाईट सनकन गाडी निघून जायची. कारण आपण कुठं पाहायचं, इथं. आलं का लक्षात, खूप सोपा मार्ग आहे महाराज. फक्त दुसऱ्याच्या फोकसकडे नाही पाहिलं की आपला उजेड आपल्याला दिसलाच. आपल्याला जे आपला उजेड अंधार दिसायलाय, तो आपला उजेड असून अंधार दिसायलाय कशामुळं, फक्त दुसऱ्याच्या फोकसमुळं. काय फोकस, काय कलर मारला होत्यानं, काय बांधलंय आमचं पडकं. दुसऱ्याचा लाईट पाहिला तू अंधारच दिसणार आणि दुःखच होणार. त्याला सांगितलं खरं सांग म्हणलं तुला काय वाटतं. तो 2.5 कोटीचा असून का नाही, कारण त्याची दृष्टी होती 5 कोटीच्या बंगल्याकडे. अरे म्हणलं तो फोकस कशाला पाहतो, बाहेर खालचे झोपडे पाय ना महाराज. त्यानं असा अभ्यास करत नंतर मी विचारलं, तो म्हणे महाराज 50% तरी फरक पडलाय समाधानात. 50. अरे खरंच महाराज याच्याशिवाय समाधानच नाही. दुसऱ्याचे फोकस पाहणं सोडून द्यायचे देवाचे, आहे का नाही. आपले बहुतेक करून आपले फोकस आपण काय पाहतो, दुसऱ्याचाच. आणि हे सोडण्याकरता अहम जावा लागतो. अहम गेल्याशिवाय नाही महाराज. अहम गेले मीपणा. आपण कशात कमी,
आपण कशात कमी आहे, आपण कशात कमी आहो म्हणलं की दुःख सुरू झालं. मग आपण कसे कमी नाहीत हे दाखवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, आणि आपण कमी कसे नाहीत हे दाखवण्याकरता प्रयत्न केला की तो पूर्ण होत नाही. कारण प्रारब्धाधीन राहत होतो. कुठून कुठं आपलं प्रारब्ध कमी असेल तर आपला कमीपणा उघडा पडतो, आणि उघडा पडा की दुःख सुरू होतं. काय 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 परिणाम? काय नाही महाराज, हे विचारा वाचून न पविजे समाधान. विचारून अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू व्हायजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. अहंकार सोडावा लागतो. अहंकार ते प्रपंच सहज सांडवले. अशा प्रकारचा महाराज हे अहंकार सोडावा लागतो. अहंकार सोडल्याशिवाय, अहंकार सोडणं हा खरा त्याग आहे. दुसरा कोणताही वरवरचा विषय सोडल्याचा त्याग नाही. घरदार तेजू म्हणशी तरी शरीरा एवढे जाड. अरे घरदार टाकू म्हणशील तर शरीर काय कमी उपाधी आहे का? आहे का नाही? आणि म्हणून त्याग कशाला म्हणतात? सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती. चित्तातून सगळ्या वृत्तीचा त्याग करणं त्याची ही पद्धत आहे, ही रीत आहे. कशी? निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैशी. यज्ञ झाला, यज्ञ चालू आहे, आपल्या घरचा यज्ञ झाला, ब्राह्मण आणून आपण यज्ञ, एखाद्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वगैरे, आणि मग आहुत्या टाकायला लावतात. ओम इंद्राय स्वाहा, ओम वरुणाय स्वाहा, ओम ब्रह्मदेवाय स्वाहा, अशा प्रकारच्या काय टाकायला होतात? आहुत्या टाकायला होतात. आणि शेवटची पूर्ण आहुती असते. शेवटची आहुती काय असते? पूर्ण आहुती. मग अगोदरच्या आहुतीत चमच्यानं तूप, अगोदरच्या आहुतीत तूप कशाने टाकावं लागतं? चमच्यानं. आणि शेवटची जी पूर्ण आहुती असते ती चमच्यानं नाही, अख्खा वाटी डबा काय असेल अख्खा उलटा करणं. समिधा बिमिधा ज्या असतील सगळ्या गोळा करून त्याच्यात टाकणं, याला काय म्हणतात? पूर्णाहुती. तसा सर्वथा चित्तवृत्ती समर्पित करणं, याचं नाव त्याग. नुसतं एक हे सोडन ते सोडन ते सोडन. महाराज कीर्तनाचे पैसे घेत नाही, एक सोडून नाही, ते सगळी चित्तवृत्ती त्याग करणे. नुसतं एक सोड्यान काय होतंय? बाबा लसण कांदा खात नाही, नका खाईनं बिना लसणाच्या चांगल्या काळ्या मसाल्याच्या भाज्या करतोय. सदाशिव म्हणजे मी मोह सांगायलोय, बिना लसणाच्या का चांगल्या होत नाही का भाज्या? मग ते अरे एक सोडून कुठं होतंय? सगळे चित्तवृत्ती त्याग करणे, चित्तवृत्तीचा सर्वस्व त्याग करणे, याचं नाव काय आहे? त्याग. बाह्य त्याग नाही सांगितलं महाराज. बाह्य त्याग काही महत्वाचं नाही. गादीवर लोळणारा असू द्या, भोगात पडलेला असू द्या. किती महाराज जनक राजा होते, पण विदेही नाव पडलं. विदेही नाही त्यांचं खरं नाव महाराज, विदेही त्यांचं नाव पडलं. तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पावजळे. तुकोबारांना सुद्धा उदाहरण कुणाचं द्यावं वाटलं? जनकाचं द्यावं वाटलं. केवढा त्याग मोठा होता, राजा होते, काय अडचण आहे? काही अडचण नव्हती. म्हणून सगळे चित्तवृत्ती त्याग करणे या रीती. निष्कामे पूर्णाहुती हुताची जैशी. का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळी दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळी दिदली. एखाद्या कुलवान माणसानं आपली मुलगी कुलवान घराण्यात दिली. काय केलं? ज्या वेळेस पाणी सोडलं त्यावेळेस सर्वस्व त्या मुलीवरचा अधिकार तसा सोडून देतो. मला स्वतःची मुलगी असते, त्यानं स्वतः लहानाची मोठी येता की मम न म्हणे पिता, आहे का नाही? मला त्यानं स्वतः वाढवलेली असते, किती प्रेम केलेलं असतं, आहे का नाही? किती प्रेम केलेलं असतं, किती जीव तिला लावलेला असतो, आहे का नाही? किती किती लावलेला असतो. पण बाप एवढा मोठा, केवढाही बाप असू द्या, पण गेल्यावर म्हणतो धाडता का हो? आहे का नाही? काय म्हणतो तो? धाडता का? कारण आता आपला अधिकार अर्पण केली, आपला अधिकार संपला. जसं सर्वस्व तिच्यावरचा ताबा सोडून दिला, तसा सर्वस्व चित्तातला संकल्प विकल्पाचा ताबा सोडणं, याचं नाव त्याग. कृष्णाशी अर्पण, आहे का नाही? अर्पण करून टाका. न कळता मन दुजे भावी, सर्वजण मामेकम शरणम व्रज, आहे का नाही? अशा प्रकारे याचं नाव त्याग. हे असो हे उदाहरण राहू द्या. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. जशी लक्ष्मी मातेनं सर्वस्व अहंकार सांडून पांडवा, मग पाय धुवायची दैवा सर्वस्व करून जर लक्ष्मी मातेनं सर्वस्व आपलं सोडून पायाची दाशी झाली, तसं सर्वस्व सोडून देणं, सर्वस्व अर्पण करणं.
तैसे निर्विकल्पपणे जय योग ज्ञानीचं या वृत्तीक होणे तो तिजा गुण म्हणे श्रीकृष्ण नाथो. तैसे निर्विकल्पपणे तसं निर्विकल्पपणा प्राप्त होणं. विकल्परहित, निर्विकल्प म्हणजे विकल्परहित जीवन प्राप्त होणं जे योग ज्ञानीच वृत्तिक होणे. आणि मग इकडचं सोडायचं आणि मग चित्तात काय करायचं? वतनदार झाला तो वतनदार कुठला? योग आणि ज्ञान. योग म्हणजे भक्ती. आता साधनी झाले मी निसंग, आहे का नाही? विकल्प नवऱ्याचा सोडी याला. अशा प्रकारे वतनदार झाला तो कुठला? योग म्हणजे भक्ती, भक्तीतला किंवा ज्ञान. भगवंताशी जे साधन जोडते त्याला योग म्हणतात, आहे का नाही? मग निष्कर्म योग असो, भक्ती योग असो, ज्ञानालाही काय म्हटलंय? ज्ञान योग, आहे का नाही? कर्मयोग, भक्ती, ज्ञानयोग, गीते 3 योग आले ना. निष्काम कर्मयोग, उपासना योग आणि ज्ञानयोग, आहे का नाही? अशा प्रकारचे योग आले. त्याप्रमाणे भक्तीत आणि ज्ञानाच्या ठिकाणी देवाशी जोडणाऱ्या साधनाचं वतनदार होणं, इकडचा सगळा त्याग करणं, तो तिजा गुण म्हणे श्रीकृष्णनाथ. तो तिसरा गुण आहे असं भगवान श्रीकृष्ण काय म्हणायला लागले? सांगायला लागले. श्रीकृष्णनाथ मालक असलेले आपले श्रीकृष्ण म्हणायला लागले. थांबायचं काय? तिकडे तर 10 दिल जायचं होतं. 10 दिल जायसाठी किती टाइम? दान शब्दाचा अर्थ सांगतायत. दान कशाला म्हणावं? दान. आता देहवाच्या चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झालिया ये अर्थाते न वंचने जे का. आता दान कशाला म्हणावं? आता ऐका. देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झाली आहे अर्थाते न वचने जे का. याचं नाव खरं दान. महाराज, देहानं, वाचेनं आणि चित्तानं, आहे का नाही? देहानं एखाद्याला आपल्याला देहाची गरज असेल तर देहानं त्याला सहकार्य करणं, एखाद्याला वाचेचं गरज असेल तर वाचेनं त्याला, आपल्या बोलण्यानं त्याचं भलं होत असेल, वाचनं सहकार्य करणं, किंवा चित्तानं त्याचं भलं व्हावं, अशा प्रकारची कल्पना करणं. असे देह वाचा चित्तानं म्हणजे एकाग्रतेनं. याचा अर्थ काय? एकाग्रतेनं. यथा संपन्ने वित्ते, यथा संपन्न, आपल्यावर जवळ जसं धन असेल असं नाही महाराज. असं कोणत्याही शास्त्रानं सांगितलं नाही की तुमच्याजवळ 10,000 येतं 50,000चं दान करा. जसं जेवढा आहे आपली मर्यादा आहे त्याप्रमाणे यथा संपन्ने वित्ते. महाराज, आपल्याजवळ जसं आहे आणि पुढचा अर्थ आहे की द्यायचं कुणाला, की पुढचा काय आहे, त्याला खरंच गरज आहे, त्याला काय आहे? गरज आहे, असा असेल महाराज. आपल्याजवळ जेवढं आहे जसं सहकार्य होईल तसं, आणि पुढच्याला गरज असलेल्याला आता पुढच्याला गरज आहे, आपल्याजवळ आहे आणि पुढचा आपला शत्रू आहे, वैरी आहे, त्यानं आपलं कधीतरी मागं नुकसान केलेलं आहे, वैरी झाली आहे. तो काय झाला? वैरी आहे. आपला वैरी असला तरी न वंचने जे का, त्याची वंचना करायची आलाय ना आपल्याकडं, शत्रू असू द्या, त्याला सहकार्य करणं. जसं होईल आपल्याकडून, जे होईल, बाबा माझ्याजवळ पैसे नाहीत पण मला माझं काही शारीरिक झालं तर चाल, ते काही करू, असं जसं जेवढं होईल आपल्याकडून तेवढं, अशा प्रकारचं जे करणं. माऊलींनी दृष्टांत दिलाय. पत्र पुष्प छाया फळमूळ धनंजय वाटेचा न चुके आलिया वृक्ष जायचा, असा दृष्टांत दिलाय महाराज. की असं त्याचा दानाची व्याख्या, असं त्याचं दातृत्व असावं, दानाच्या ठिकाणी अशी त्याची वृत्ती असावी. कसं महाराज? काय दातृत्व? तुम्ही म्हणले वैर्याल कसं द्यावं, वैर्याल कसं द्यावं म्हणण्यापेक्षा महाराज, कर्णानं कुंती मातेला दान देऊन टाकलं की चाय तुझे 4 पांडव नाही मारणार. आलीनं मागायला नाही मारणार महाराज. नाही तर अर्जुन एकटाही राहिला नसता, एकटा राहिला असता नाही, अगोदर हे 3 मारले असते. बरं, मारायचे प्रसंग आले नाही असं नाही. धर्मराजाच्या गळ्यात फास टाकला, कर्णानं वाढला, धर्मराजा जवळ धरला असा, हातात शस्त्र हे. धर्मराजाच्या लक्षात आलं जवळ कोणीच नाही, अर्जुन नाही, अर्जुन तिकडे युद्धात. धर्मराजाच्या लक्षात आलं आता वाचत नाही, तारला तलवार काढली आणि दिलं सोडून, जा म्हणे तुला जीवदान देतो. महाराज, किती मोठं पुढं त्याच्यावर इतिहास घडला.
धर्मराजा आत्महत्या करू लागले त्याच्यावर की कर्णानं मला मारलं असतं तर परवडलं असतं, जीवदान का दिलं? म्हणजे एका शत्रूनं जीवदान देण्याच्यापेक्षा मोठा अपमान कोणता आहे का नाही? पण दिलं सोडून कशामुळं? फक्त अरे भीम आला महाराज, आता महाभारतात गोड आहे. भीमानं असे बाण मारायला अशा सुरुवात केली, कर्णाच्या कर्ण नुसताच उभा आणि कर्णाच्या इकडून बाण तिकडून सगळ्या अंगातून रक्त निघालं. भीम हसायलाय. त्यानं सांगितलं भीमा हसू नको रे, भीमा जा रे इथून, निघून जा तू. तुला हात जोडू लागला कर्ण, तू फक्त इथून काय कर, निघून जा, मला राग आणू नको. भीम म्हणजाय राग आणू नको. भीम म्हणला महाराज, भीम म्हणला नपुंसके म्हणे तू, काल माझ्यावर बाण चालवता. भीमदादा होता तो. नपुंसके म्हणे तू माझ्यावर बाण चालव. त्यानं सांगितलं मला जास्त चिडू नको, तू निघून जा, मला तुला मारायचं नाही, तुझ्याशी युद्ध करायचं नाही, तू काय कर फक्त निघून जा. वैरी झाली आहे न वंचने. किती मोठं दातृत्व आहे. म्हणून कर्ण सर्वस्वे काय कर्ण भिडता द्यावं. तुकोबरायने देवाला म्हटलं कर्ण भिडता समरंगणी बाणे व्यापी याला रणी मरण. तिथं तो मरण स्वीकारलं पण दात दिला. किती दातृत्व मोठा असेल, किती मोठं दातृत्व असेल पहा. कशाप्रमाणे दृष्टांत दिला, झाडाचा दृष्टांत दिला. महाराज झाड आपल्या खाली येऊन बसला, तो शत्रू हे असला त्याला सावली देत नाही असं का? लाका लावणी जायाने केली का जो खांडावया घाव घाली का लावणी जायाने केली, दोघा एकच दे सावली वृक्ष जायचा. बरं नुसतं सावलीच देतो का? पत्र, पुष्प, छाया, फळ, मूळ, पानाचं दान, पानाचंही दान करतो. पत्रवाळ्या लावायला आणलीच पळसाचे पान, पळसाचे म्हणलं मी, याचे आणतात आपण. आणतो ना लिंबाचे पानं, वरपू आपण काय करतो? पानाचं दान आहे का नाही? जी पानाचं दान, काही फुलं आले, फुलंही स्वतःकडे घेतो का? दान. छाया, सावली, दान. फळ, फळाचंही दान. मूळ, आणा मुळं खांदून पोळ्याला आहे का नाही? मूळ. धनंजया अर्जुना वाटेचा अन्न. काही काही माणसं म्हणते बाबा कोणत्या कोण झाडाच्या मुळाची दांडी लय चांगली राहते आवताल. बाबलाची का? बाबलाचीच बहुते. कोणत्या झाडाची? खैराची का? ती दांडी कुऱ्हाडीला दांडा मोडतच नाही म्हणली. फळ मुळ धनंजया वाटेचा न चुके आलिया. वाटत आला त्याला फळ लागो, फूल लागो, पानं लागो, मूळ लागो, आत्तर करू महाराज आहे का नाही? काय अजात शत्रू तरवरा सर्वांगी देव विल्या शिरा. कापले महाराज आपण मधातून ते आहे का नाही? न चुके. तो पण काही आलेल्याला दान करायला जसा चुकत नाही तैसे. हा झाला दृष्टांत. तैसे मनोनी धनधान्यवरी विद्यमाने आले अवसरी शांताची मनोहारी उपयोगा जाणे. मनोनी धनधान्यवरी, मनातून. नाईलाजान नाही. जवायला आपण देतो पैसे, पण देतो ना, पण मनातून नाही. नाईलाजान. मनोनी धन धान्यवरी. मग धन असू द्या, धान्य असू द्या, का वरी पुन्हा काही दुसरा असू द्या, कितीतरी विषय येतं. विद्यमाने आले अवसरी, या त्याला गरज असलेल्या योग्य वेळ. विद्यमान म्हणजे योग्य वेळेला, त्याला गरज असलेल्या वेळेला तो आपल्याकडं याचक आपल्याकडं मागायला आला, त्या वेळेला श्रांताची मनोहारी उपयोगा जाणे. जो श्रांत झालेला आहे, दुःखी झालेला आहे, त्याच्या मनोहारी मनातलं दुःख हरण करण्याकरता उपयोगाला जाणं. तया नाव जाण दान. अर्जुना त्याचं नाव काय आहे? दान. असं बसल्या बसल्या मला एक प्रश्न आला, मनात प्रश्न आला की बुवा लोक मंदिरालाच का देतात? मंदिराला दान का? मंदिर तरी ईट, माती, सिमीट, खडी याचंच बनलंय ना, आहे का नाही? आणि मग मंदिरालाच का दान द्यावं? बरं, मंदिराला दान देण्याचंच का पुण्य होतं का? होतं तर कधी होतं का? कधी होतं? तर असं मला प्रश्न होता. तर त्याच्यात माऊलीच्या कृपेनं मला असा प्रश्न आला की माऊलीला जर तुकोबाराय चिंतन केलं तर त्याचं उत्तर ऑटोमॅटिकच आपल्याला मिळत जातं आणि यथार्थ उत्तर मिळतं बरं का. मला तर असं उत्तर मिळालं त्याचं, हे बा की मंदिराला पैसे द्यायचे, संसारिक माणसानं मंदिराला पैसे द्यायचे. ज्यानं ते पैसे घेतले, आता हे मंदिर बांधलं, आता हे मंदिर बांधायला लोकांनी पैसे दिले
बरोबर आहे का नाही? लोकांच्या पैशावर झालं. महाराज त्या मंदिरात जे कीर्तन होतं, नामस्मरण होतं, गाथा पारायण होतं, सप्ताह होतो, काकडा होतो, हरिपाठ होतो, जे काय पुण्य होतं त्या पुण्यातला भाग कत्तही काही नाही केलं, ज्यांनी वर्गणी दिली त्यांच्या पदरात जाऊन पडतो. ऑनलाईन ऑनलाईन त्यांच्या खात्यावर ते पुण्य जमा होतं. हे जर झालं तर, आणि जर त्या मंदिरात पत्ते खेळल्या गेले तर पापाचा भाग. सोपं आहे का महाराज? सोपं नाही. म्हणून बोलता असं बोलात, मंदिर बांधणारा नरकाला जाईल जर तिथं भजन नाही झालं तर. कारण त्या लोकांनी कोणावर विश्वास ठेवून दिलाय? बांधल्यावर दिलंय. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तिथं लग्न लावणार आहेत का तिथं मोठमोठाले मठ, आपण काय म्हणतो, आपण देवाचं आहे बा, आपल्याला काय माहिती तिथं लग्न लावणार का दारू पिणार आहे का काय करणार आहे? आपल्याला काय माहित असतं का तो भाड्यानं देणार आहे? काय माहित असतं आपल्याला? काही माहित नसतं. मला त्याचा सगळ्याचे पाप कोणाला भोगावं लागतील? ज्यानं पैसे गोळा केले त्याला. त्या लोकांनी श्रद्धेनं चांगल्या भावनेनं दिलंय ना, चांगल्याच भावनेनं दिलंय लोकांनी, बघावंच लागेल महाराजांनी. आणि तिथं कीर्तन भजन झालं तर त्याचाही उद्धार होईल, आणि ज्यांनी दिलं त्या बिचाऱ्याचा काय होईल? उद्धार होईल. म्हणून बहुतेक तिथं काय व्हावं? नामस्मरण व्हावं, कीर्तन व्हावं. कोण नाही केलं तर ज्यानं वर्गणी गोळा केली त्यानं करावं तास 2 तास करावं महाराज. त्यासाठीच घेतलेत ना आम्ही. लोकही म्हणतात महाराज जाऊ देवा तिथं भजन कीर्तन होईल आणि काय होईल सगळं, म्हणून व्हावं, असं व्हावं तिथं. आहे का नाही? म्हणून तया नाव दान, त्याला दान म्हणावं. जे महाराज दान काय करताय का? मोक्ष निधानाचे अंजन. असं जर दान असेल, मोक्षरूपी ठेवा दाखवणाऱ्याला डोळ्यात घातलेलं काजळ आहे, काजळ अंजन. असं दान जर असेल, अर्जुना, असं दान जर असेल तर त्या दानानं मोक्ष मिळतो. या दानानं मोक्ष मिळतो. पंढरपुरा. तुम्ही काय करा, मला दान करा, पण मी कुठं जाणार आहे? पंढरपुरा. आहे का नाही? याला दान आणि मोक्ष दाखवतं. असो ऐक चिन्ह दमाचे ते. असो आता आहे दानाची व्याख्या अशी माऊली ज्ञानोबरायांनी तर स्पष्ट केलेली आहे. आता दम कशाला म्हणतात? दम तर आपल्याला माहितीच आहे. आपल्याला लागत असलेला दम नाही आहे का नाही? आपला दम वेगळा आहे का नाही? दम शब्दाचे अर्थ काय आहे? तो दम कशाला म्हणावं, त्या दमाची व्याख्या चांगली माऊली ज्ञानोबरायांनी केलेली आहे. त्याचा विचार आपण उद्याला करूया. आहे का नाही? 2-4 दिवस बंद ठेवायचं का? सोयाबीनसाठी पहा सगळ्याचा विचार.